तर पहिलं षटक टाकण्यासाठी संदीप तयार होत असताना दिसेल. यावेळेला एक्विरा 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. संदीप पहिलं षटक यस अंपायर सामन्याला सुरुवात. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार निसार. यावेळेला पहिला चेंडू फ्लिक केलाय निसारने, सिंगल मिळते, खातं उघडते निसारचं. पहिली ओव्हर इथे पॉवर प्लेच्या दरम्यान आणि रेहान यावेळेला स्ट्रायकिंग एंडला जातोय. निसार आणि रेहान ही दोन जोडी इथे खेळत असताना दोन बॅट्समनची जोडी मैदानामध्ये. यावेळेला रेहान स्ट्रायकिंग एंडला तर गोलंदाज संदीप. पॉइंट कव्हर मिड ऑन आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. यावेळेला चांगला फटका, बेमिसाल टायमिंग, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दरम्यान. सिंगल डबल वर कॉन्सन्ट्रेशन, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा इथे मात्र फलकावर लागतात. रेहानच्या बॅट मधून 3 धावा इथे मात्र येताना दिसतील. चांगला फटका आणि त्यावर निसारने काय धावा घेतल्या तिथे मात्र मी म्हणेन जिथे 2 होत्या तिथे मात्र निसारने 3 धावा कंप्लीट केल्यात. 3 धावाने खात्यात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 3 बरोबर आतापर्यंत 4 वर. 4 धावा संदीप पहिलं षटक टाकत असताना पॉवर प्लेच्या दरम्यान. पुन्हा एकदा संदीप आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतोय. राईट ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख गोलंदाजी, टप्पा पडला गुडलेन स्पॉटवर, हलकशी उसळी घेतली, तेवढंच चांगले यष्टीरक्षण यष्टांच्या मागे डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगले कमबॅक इथे संदीप याचं. या अगोदर तुम्ही पाहिलं असेल रेहानने 3 धावा पूर्ण केल्या परंतु जखून ठेवले निसारला. दुसरा चेंडू फेस करत निसार 1 रनवर खेळतोय निसार. खातं उघडलं होतं निसारने. यावेळेला ऑन ड्राईव्ह केला गेलाय. चांगला फटका निसारच्या बॅट मध्ये, क्रिकेटचा कॉपी बुक फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मात्र रोखू शकला नाही हा क्षेत्ररक्षक. 2 धावा मिळतील फलंदाज निसारला. संघाची धावसंख्या या 2 बरोबर जाऊन पोहोचते वर. 6 धावा. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. गोलंदाजी करत असताना गोलंदाज संदीप सामना करतोय यावेळेला निसार. यावेळेला पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, अजून चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा इथे रेहान आणि निसार कंप्लीट करत असताना 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या फलकावर लागली या डबल बरोबर 8 वर. पहिलं षटक इथे चालू आहे. धावा अक्षरशः धावून काढल्या जातात या मॅच मध्ये, तुम्ही पाहू शकाल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये. 8 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक संदीप याचं चालू असताना अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरचा. संदीपच्या माध्यमातून 8 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू फेस करेल यावेळेला फलंदाज निसार. चांगली बॅटिंग करतोय निसार. 5 धावांवर खेळतोय 4 चेंडूचा सामना करत असताना. तर 1 चेंडूचा सामना करत असताना रेहान 3 वर. पुन्हा एकदा मिस टायमिंग होतोय. चेंडू जातोय मिड ऑनच्या दरम्यान. सिंगल मिळते. षटक संपतंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. संघाची धावसंख्या 9. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर लागली 9 धावा. त्यामध्ये 9च्या 9 धावांमध्ये चांगलं योगदान होतं निसारचं. तर 3 धावांचं योगदान होतं या 9 धावांमध्ये रेहान याचं. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय तुषार. मॅन्डेटरी पॉवर प्ले च्या माध्यमातून
दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज तुषार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, दिशा दिली, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक रन मात्र मिळते फलंदाज निसारला. संघाची धावसंख्या पुढे सरसावते, संघाची धावसंख्या 10, जबकि पारी का दूसरा ओव्हर 10 रन विदाउट लॉस. 10 धावा विदाउट लॉस. इथे फलंदाजी करत असताना संघ लॉयन्स 11 गोवंडी देवनार. यावेळेला सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने, सिंगल कंप्लीट आणि एकच धाव इथे मात्र पूर्ण होताना दिसते. 22चा इशारा इथे पंच निशिकांत तळेगावकर यांचा. एक धाव अवंत रूपात मिळते 22च्या रूपाने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर 11 धावा. 5 ओव्हरचा हा सामना. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. आदर्श 11 आणि श्रेया 11. कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. आदर्श 11 वर्सेस श्रेया 11. यावेळेला चांगला फटका तुम्ही पाहू शकाल. एक रन कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. 2 धावा निसारला मिळतील. तिसरी धाव घ्यायची आहे रेहानला, परंतु थांबवतोय निसार. चांगला निर्णय. 2 धावा मिळतील. या डबल बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. तेरा धावा 13. सेकंड ओव्हर पॉवर प्लेच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्ले. गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल तुषार. तर या स्पर्धेमध्ये निश्चितच थ्रो गोलंदाज बाद असेल. 3 धावांची पेनल्टी, निघालेल्या धावा सर्व दिल्या जातील याची देखील नोंद घ्यायची आहे गोलंदाजांनी. यावेळेला लोअर फुल टॉस आणि जाळ्यात अडकलाय निसार. पहिल्या विकेटचं बदल. नवीन फलंदाज तनवीर मैदानामध्ये जात असताना नए बल्लेबाज तनवीर, जबकि पारी का दूसरा ओवर यहाँ पर चल रहा है. 4 गेंदें फेंकी जा चुकी है इस ओवर के दरमियान. गेंदबाजी कर रहे यहाँ पर तुषार. लेफ्ट आर्मर राउंड विकेट. एक एंगल के तहत गोलंदाज यहाँ पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज तुषार. राउंड विकेट आते हुए इस बार बल्लेबाज तनवीर. लेफ्ट आर्म राउंड विकेट. ये गेंद लोअर फुल टॉस से दिशा दी, मिड ऑन से निकाला यहाँ पर लॉन्ग ऑन की जानब. तब तक कि दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था सिंगल निकालने का. 1 रन के साथ यहाँ पर कुल योग होता हुआ 14 रन, जबकि पारी का दूसरा ओवर यहाँ पर चल रहा है. गेंदबाज तुषार गेंदबाजी करते हुए इस दूसरे ओवर में. इस बार बल्लेबाज रेहान तैयार, जिन्होंने 3 रनों के साथ अपना खाता खोला था. इस बार बड़ी शॉट खेलना चाह रहे थे रिहान. यहाँ पर खराब फील्डिंग और सिंगल मिलेगी यहाँ पर रिहान को. यहाँ पर दूसरा ओवर खत्म. दूसरे ओवर की समाप्ति. 2 ओवर के समाप्ति के बाद कुल योग होता हुआ 15. 7.5 की औसत से यहाँ पर खेलती हुई टीम. पानी लेके जाइए जल्द से जल्द, अंपायर का इशारा आता हुआ. 2 ओवर के समाप्ति के बाद 15 रन दीजिए.
समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावा 15 लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 15 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी भैरव तयार होत असताना दिसेल. पाहिलं असेल या अगोदर प्रदीप मामा बडे याची उंची तशीच काहीशी उंची आहे या भैरवची आणि तशीच गोलंदाजी ते करावी लागेल ज्याप्रमाणे प्रदीप मामा बडे यांनी गोलंदाजी केली होती. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतला होता पुरस्कार. 2 विकेट 10 रन दिल्या होत्या आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल आपल्या बॉलिंग मार्कवर भैरव तयार. त्याला फेस करेल, सामना करेल फलंदाज रेहान. तर रेहान तयार. निसार इथे बाद झालाय. तन्वीर नॉन स्ट्राईक एडला. पहिला चेंडू, हो काय पेस होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. वन बाउंसची ताकीद इथे दिली जाते गोलंदाजाला. यानंतर जर अशा प्रकारचा बॉल आला तर निश्चितच नो बॉल असेल. तुम्ही पाहू शकाल संघाची धावसंख्या आतापर्यंत स्थिर आहे. धावा झाल्यात 15. तिसरं षटक भैरव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर रेहानच्या समोर. राईट मोर द विकेट. भैरव टू रेहान. पुन्हा एकदा तशीच लाईन, तशीच दिशा. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. लगातार दुसरा चेंडू निर्धाव इथे होताना दिसतोय. प्रेशर इथे मात्र येतंय आणि मी मगाशी देखील सांगितलं जेव्हा जेव्हा प्रेशर येतं फलंदाजी करणाऱ्या संघावर त्यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या परिस्थितीमध्ये फलंदाज जातो आणि विकेट मिळवण्याचा चान्स जास्त असतो गोलंदाजाला. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. सध्या जर विचार केला फलंदाज 2 लगातार निर्धाव चेंडू खेळलाय फलंदाजी करत असताना. फलंदाज रेहान पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. भैरव यावेळेला टॉप एज. धावा किती मिळतील या फटक्यावर. 2 रन डिक्लेअर रूपात मिळतील. बॉल मैदानामध्ये द्या. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 17. तर रेहानच्या समोर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत असताना आपल्या बॉलिंग मार्कवर भैरव. या वेळेला पूल केलाय अनसक्सेसफुल. चेंडू हवेत आणि इथे मात्र झेल देखील सोडलाय. 1 रन मिळते रेहानला. एक धाव संघाच्या खात्यात. धावसंख्या 18 वर 18 रन. तिसरं षटक चालू आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हर मधले. भैरव गोलंदाजी करत असताना तन्वीरच्या विरुद्ध. यावेळेला डावखुरा फलंदाज तन्वीर मैदानामध्ये त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन तैनात ठेवण्यात आलाय. कव्हरला एक क्षेत्ररक्षक तयार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ तयार. रिंगणाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग एक स्लिप तैनात करण्यात आले. पॉइंट आहे आणि एक शॉर्ट कव्हर ठेवण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज भैरव पुन्हा एकदा या षटकातला 5वा चेंडू घेऊन. यावेळेला बॅकफुटला गेला. दिशा दिली कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला. या स्ट्रोक साठी सिंगल मिळते तन्वीरला. एक धाव संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 19 वर 19. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला. 19 धावा. आतापर्यंत 17 बॉल टाकून झालेत. 17 बॉल मध्ये धावा झाल्या तर 19. बॅटिंग करत असताना लॉयन्स 11 गोवंडी. यानंतर आदर्श 11 आणि श्रेया 11 टॉस साठी यायचंय. आदर्श 11 आणि श्रेया 11. कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. या वेळेला चांगला चेंडू. टप्पा पडला खाली राहिला चेंडू. रेहानला समजला नाही चेंडू. पंचांचा इशारा. षटक संपले. 3 ओव्हरची समाप्ती झाली. 3 ओव्हर मध्ये 18 बॉल मध्ये धावा झाल्या 19.
आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येईल संदीप. यावेळेला तन्वीर सध्या स्ट्रायकिंग एंडला. चौथं षटकातला पहिला बॉल. राऊंड विकेट. यावेळेला सुरेख गोलंदाजी तुम्ही पाहू शकाल संदीपच्या माध्यमातून. जकून ठेवले फलंदाज तन्वीर याला. तन्वीरला हात खोलू दिले नाही तर मागच्या ओव्हरचा आपण विचार केला आणि या ओव्हरचा तर त्याचबरोबर बॅकफुटवर राहिलाय पूर्णपणे रेहान देखील या मॅच मध्ये. रेहानच्या माध्यमातून देखील मोठे स्ट्रोक आलेले नाहीत. यावेळेला तन्वीर पुढे आला होता. पदल आलित्य पाहायला मिळालं. प्रेशर जाणवतंय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढं प्रेशर येईल फलंदाजी करणाऱ्या संघावर आणि ते मात्र पुन्हा एकदा प्रेशर दिसतंय इथे फलंदाजी करणारा खेळाडू तन्वीरवर. लगातार 2 बॉल डॉट. कारण या अगोदर देखील भैरवने अशीच गोलंदाजी केली होती रेहानच्या विरुद्ध. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले होते. त्यानंतर डबल आली होती. पाहूया तन्वीर काय करतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते फलंदाज तन्वीरला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली ते मात्र संदीपने स्लॉगिंग ओव्हर मध्ये. ज्याप्रमाणे जेम्स फॉकनर असेल, तुम्ही ब्रावोला पाहिलं असेल स्लॉगिंग ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना. कोटनायलला तुम्ही पाहिलं असेल गोलंदाजी करत असताना स्लॉगिंग ओव्हर मध्ये. जसप्रीत बुमराला तुम्ही पाहिलं असेल. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल भुवनेश्वर कुमारला. तशीच गोलंदाजी संदीप याची पाहायला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कारण 3 बॉल मध्ये फक्त 1 रन. यावेळेला चांगला स्ट्रोक. चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 रन. बरोबर संघाची धावसंख्या 24-24. 24 धावा धावसंख्येला इथे आकार येताना दिसतोय. यावेळेला चेंडूने जास्त उसळी घेतली. 1 धाव मात्र पूर्ण होताना दिसते. पाहू शकाल दुसरी धाव घ्यायची आहे रेहानला, परंतु इथे थांबवलं जात आहे. व्हाईट बॉल +1. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा बॉल इथे टाकावं लागेल. आणि ज्याप्रमाणे मी जेम्स फॉकनरचा उल्लेख करत होतो, आजच जेम्स फॉकनर याचा देखील जन्म झाला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाज ज्याने 40 नंबरची हॅट्रिक वन डे इंटरनॅशनल मध्ये घेतली होती. पहिली हॅट्रिक जलाउद्दीन पाकिस्तान मुलकाच्या गोलंदाजाने घेतली होती 20 सप्टेंबर 1982 ला. तर ओडीआय मध्ये 40 नंबरची हॅट्रिक घेतली होती जेम्स फॉकनरने. त्याचा आज वाढदिवस आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला बॅकफुटला गेला. कट केलाय चेंडू. पॉइंटच्या दिशेने सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तन्वीर याचा. 2 धावा मिळतील तन्वीरला. तिसरी धाव घ्यायची आहे आणि तिसरी धाव देखील मात्र पूर्ण होताना दिसेल तन्वीरची. 3 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या या 3 बरोबर जाऊन पोहोचल्यात आतापर्यंत 29 या आकड्यावर. 29 धावा इथे फलकावर लागल्यात. 29 एप्रिल 1990 ला जन्म झाला होता जेम्स फॉकनर याचा. प्रदर्पणातच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये जेम्स फॉकनरने खूप चांगलं योगदान दिलं होतं. 1 इनिंग तर भारताच्या विरुद्ध अशी खेळली होती फॉकनरने की कदाचित असं वाटलं होतं की भारत पराभूत होईल की काय ती मॅच. तर एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू जेम्स फॉकनर. आज त्याचा वाढदिवस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला यू मिस आय हिट. फलंदाज बाद. मात्र विकेट घेतली. ते फलंदाज रेहानला इथे बाद केले. 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हर मध्ये 29 धावा इथे फलकावर लागल्यात. 29 धावा इथे फलकावर लागल्यात. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आजची तारीख देखील 29च आहे. 29 एप्रिल. आणि आजच्या दिवशी जन्म झाला होता अँडी फ्लॉवर, झिम्बाब्वेचा खेळाडू. ज्या अँडी फ्लॉवरने जगाला रिव्हर्स स्वीप हा फटका दाखवला, त्याला मास्टर ऑफ रिव्हर्स स्वीप असं म्हटलं जायचं. आजच्या दिवशी त्याचा देखील जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 2007 मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल ॲडम गिलक्रिस्ट नावाचं वादळ. आणि ॲडम गिलक्रिस्टने केलेली ती तुफानी खेळी आणि त्याच्या बदौलत ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप मात्र जिंकला होता. परंतु त्या खेळीमध्ये ॲडम गिलक्रिस्टने काय केलं होतं, ॲडम गिलक्रिस्टने मात्र अर्धा स्क्वॅशचा बॉल कापला होता आणि तो आपल्या हँड ग्लोव्ज मध्ये ठेवला होता आणि त्यानंतर बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी 2007 मध्ये आजच्याच दिवशी. त्यावेळेस 4थ्या वेळेस ऑस्ट्रेलियन टीम वर्ल्ड कप जिंकली होती आणि 3ऱ्यांदा लगातार त्याने वर्ल्ड कप जिंकला होता
दुसऱ्यांदा रिकी पॉन्टिंगच्या कर्णधार पदाखाली त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता आजच्याच दिवशी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, शेवटचा षटक टाकण्यासाठी भावेश. त्याला बॅकफुटला गेलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं बदल. एकशे 4 बॉल मध्ये 149 धावांची खेळी केली होती ॲडम गिलक्रिस्टने त्या मॅच मध्ये. ॲडम गिलक्रिस्टला ज्यावेळेस सेमीफायनल खेळत होता, ॲडम गिलक्रिस्टच्या हातामध्ये निश्चितच असं सांगण्यात आलं होतं ॲडम गिलक्रिस्टच्या माध्यमातून मॅनेजमेंट टीमला की कुठेतरी मला ग्रीप करायला त्रास होतोय. म्हणूनच ॲडम गिलक्रिस्टने फायनलच्या मॅच मध्ये 29 एप्रिल 2007 ला स्क्वॅशचा जो छोटासा बॉल असतो तो कापला होता आणि आपल्या हँड ग्लोव्ज मध्ये ठेवला होता. त्यामुळे काय झालं, 104 बॉल मध्ये 149 धावांची खेळी त्याने साकारली होती. त्याला बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 29 वरून एक अंक पुढे जातोय संघ. 30 धावा इथे फलकावर लागल्यात. आतापर्यंत तुम्ही विचार केला तर या मॅच मध्ये यावेळेला पाहू शकाल पंचाकडे अपील केली जाते, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. त्याचबरोबर 29 तारखेचा आपण विचार केला तर 29 एप्रिल 1988 अँड्रे रसल हा जो वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे याचा देखील जन्म झाला होता. या खेळाडूने क्रिकेटमध्ये हेअरस्टाईल आणली, कारण तुम्ही पाहिलं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल अँड्रे रसलने क्रिकेटमध्ये आणल्या. कारण तुम्ही पाहिलं असेल अनेक लीग ज्या स्पर्धा असतात त्या सर्वाधिक लीग खेळणारा खेळाडू जर कुठला असेल तर तो आहे अँड्रे रसल. त्याचा देखील आजचा वाढदिवस आहे 29 एप्रिल 1988. आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत तुम्ही विचार केला तर फलकावर लागली 30. अँडी फ्लॉवर असेल, आशिष नेहरा असेल, त्याचबरोबर जेम्स फॉकनर असेल आणि अँड्रे रसल हे अनेक खेळाडू आहेत. त्यांनी आजच्या दिवशी जन्म घेतला. क्रिकेटच्या माध्यमातून विचार केला तर आजच्या दिवशी गिलक्रिस्टने 149 धावा केल्या. याला बॅकफुटला गेलाय, कट केलाय चेंडू, पॉइंट मधून चेंडू गलीमध्ये जातोय, सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. 32 रन. अजूनही मला वाटते 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 32 धावा. यावेळेला पुल केलाय, मिस टायमिंग, चेंडू हवेत, सिंगल मिळेल. लेग बाईटचा इशारा इथे मात्र येताना दिसतोय पंचांच्या माध्यमातून. अवांतर रूपात भर पडते, संघाची धावसंख्या 33. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या ओव्हर मधला, या पहिल्या इनिंग मधला. टॉस आडिया आदर्श 11 आणि श्रेया 11. आदर्श 11 आणि श्रेया 11. टॉस साठी यायचं आहे लवकर कॅप्टन. आदर्श 11 आणि श्रेया 11. आणि यावेळेला फलंदाज बाद. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हर मध्ये धावा झाल्यात.
लॉयन्स 11 आपलं संघाचं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. लॉयन्स 11 यांना विनंती आहे की क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. 5 ओव्हर आपल्या 25 मिनिटांमध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. आपण समालोचन ऐकत होतो. आपल्या
आपले नवी मुंबईचा बुलंद आवाज कुणालजी दाते यांच्या मार्फत. आणि चौथा चेंडू निर्धाव आणि अशा प्रकारे माझ्या मते बाद झालेला आहे फलंदाज. फलंदाज शरद बाद. चेंडूंमध्ये 3 धावा झालेल्या आहेत एकविरा संघाच्या आणि 2 मौल्यवान विकेट गेलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे की बब्बू यांनी एक चांगला झेल पकडला, ज्यांनी एक सोपा झेल सोडलेला त्याच बब्बू यांनी एक चांगला झेल पकडलेला आहे. आणि अशा दरम्यान पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. एकविरा संघाला अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे आणि 25 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज 26 बॉलमध्ये. नवीन फलंदाज जोगेंद्र. दरम्यान पुढील चेंडू तन्वीर यांचा चेंडू आणि टोलावलेला ऑफला. हा टोलावलेला चेंडू सीमारेषेजवळ जातोय. बघूया आपण क्षेत्ररक्षण होते आणि क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा पूर्ण. अशा प्रकारे धाव फलक थोड्या प्रमाणात हलत आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 5. 5 चेंडू 5 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत एकविरा संघाचे. अजूनही 29 धावांची गरज आहे 25 चेंडूंमध्ये. अशा प्रकारे जोगिंदर. पुढचा चेंडू तन्वीर यांचा. तन्वीर यांचा हा चेंडू शॉर्ट होता पण हा झेल नाही झालेला आहे. झेल पकडण्याचा एक प्रयत्न झाला, चांगला प्रयत्न होता आणि चेंडू या चेंडूवरती 1 धाव मिळालेली आहे. एकूण धावसंख्या झालेली आहे 6. संघाची एकूण धावसंख्या 6. अशा प्रकारे 24 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. सकाळपासून आपण कुणालजी दाते नवी मुंबईचा बुलंद आवाज यांचा आवाज आपण ऐकत होतो. त्यांच्या मार्फत आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे क्रिकेट विश्वातील क्रिकेट जगतातील वेगवेगळ्या माहिती ते पुरवत होते. आज जेम्स फ्रॉकनर आणि इतर कोणाकोणाचे तरी वाढदिवस आहेत असे ते सांगत होते आपल्याला. अशा प्रकारे आज क्रिकेट जगतातील माहिती घेऊन रोजचं जे अपडेट आहे ते टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून होत असतं. आज रॉयल्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून ही जी भव्य दिव्य टुर्नामेंट आयोजित केलेली आहे त्याचा एकमेव उद्देश होतं की या मैदानात खेळलेल्या जुन्या क्रिकेटपटूंना एकत्र आणायचं आणि त्या क्रिकेटपटूंना एकत्र आणून या माध्यमातून क्रिकेटची काही ना काहीतरी सेवा करायचा प्रामाणिक प्रयत्न श्री संजित तळेगावकर, निशिकांत तळेगावकर, विनोद राऊत, कुणाल खानविलकर यांच्या मार्फत. आणि हा उसळता चेंडू. दरम्यान हा चेंडू एक पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. फक्त एक नोटीस दिलेली आहे की उसळता चेंडू जास्त टाकू नये. अशा प्रकारे दुसरा चेंडू आणि धाव माझ्या मते दरम्यान पूर्ण होते. फलंदाज धावबाद नाही झालेला आहे आणि अशा प्रकारे एक धाव पूर्ण. चोरटी धाव. संघाची धावसंख्या झालेली आहे 7. अशा मार्फत बॉलर रेहान यांचा तिसरा चेंडू असेल. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत रेहान यांचा चेंडू निर्धाव आहे. पंच निशिकांत तळेगावकर. याच मैदानामध्ये ज्यांनी क्रिकेटची सुरुवात केली
आज 49व्या वर्षी सुद्धा ते आपले क्रिकेट जिवंत ठेवून आहेत. आणि आज पंचांच्या भूमिकेत निशिकांत तळेगावकर. पुढील चेंडू घेऊन येत आहेत रेहान. रेहान यांचा हा चेंडू पुन्हा एकदा टोलावलेला आहे आणि माझ्या मते हा चेंडू सीमारेषेजवळ जातोय. चेंडू धावतोय. अशा प्रकारे 4 धावा पूर्ण. टोटल 11. 2 विकेट गेलेले आहेत आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता. रेहान पुढील चेंडू आणि चेंडू टोलावलेला आहे आणि उत्कृष्ट चेंडू फेक होती. चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. झेल सुटलेला आहे. तरी संघाचं काहीतरी काहीशा प्रमाणात गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. आतापर्यंत 4 कॅच सोडलेले आहेत आणि 1 रनआउट सोडलेला आहे. रेहान यांचा हा चेंडू टोलावलेला आहे. माझ्या मते हा चेंडू सीमारेषेवरती पकडण्यात आलेला आहे आणि झेल बाद. विकेट शाबूत ठेवायला हव्या कारण आता 18 चेंडू आहेत शिल्लक आणि त्याच्यामध्ये लाईन क्लबचं गचाळ क्षेत्ररक्षण आपण बघत आहात इथे. पण काय वाटतं 4 कॅच ड्रॉप केल्या त्यांनी. 1 रनआउट पण सोडला त्यांनी. गचाळ क्षेत्ररक्षणाचा नेहमीच बॅटिंग करणाऱ्या संघास फायदा होतो आणि तो निश्चितपणे हा फायदा होईल. त्याच माध्यमातून मला आपल्याला कळवण्यात येते की 18 चेंडूंमध्ये 22 धावा आपल्याला हव्या आहेत. त्या 22 धावा होणं शक्य आहे. उमेश म्हात्रे यांच्या माध्यमातून सर्वांना आता कोल्ड्रिंक्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. रॉयल वेलफेअर असोसिएशन ऑर्गनाइजिंग द मेमरी ऑफ लेट विनोदन राव ओव्हरऑल टेनिस क्रिकेट टुर्नामेंट 2017 पहिल्यांदाच ऑर्गनाइज केलेली आहे देवनार कॉलनीमध्ये. तरी सर्व ओल्ड प्लेयर रॉयल फेडरेशनचे आज आलेले होते. इथे त्यांचा सत्कार करण्यात आलेला. खूप चांगलं वाटलं त्यांनी इकडे आपली उपस्थिती दिली. धन्यवाद. प्रशांत शेट्टी तसेच सलीम शेख, संजीत तळेगावकर, सुनील माने, इतरही क्रिकेटर आलेले. तसे प्रदीप कदम होते लेफ्ट हँड बॉलर फास्टर. प्रशांत नागवेकर हे पण आलेले. धन्यवाद ऑल क्रिकेटर्स, ओल्ड क्रिकेटर्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू किनालजी. आणि दरम्यान आपलं पुढील शतक घेऊन येतोय मुन्ना आपल्या संघासाठी निश्चितपणे आता काय करतोय ते बघायचं आहे कारण 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत तरी फलंदाजांना काबूत ठेवण्यात आलेलं आहे कारण 4 टोटल धावसंख्या झालेली आहे 12. मुन्ना पुढील चेंडू घेऊन. चांगला चेंडू. दरम्यान पायामध्ये टाकलेला हा चेंडू वाईड घोषित करण्यात येत आहे. नियम क्रमांक सांगण्यात मी असमर्थ आहे कारण मी कुणाल दाते नाहीये. तर अशा माध्यमातून पुढील चेंडू आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे.
दरम्यान मुन्ना पुढील चेंडू घेऊन येत आहेत संघासाठी. मुन्ना यांचा चेंडू टोलावलेला आहे. दरम्यान एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्यात येत आहे. चांगली चेंडू फेक आहे. माझ्या मते 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट होते, त्यामुळे 2 धावा अगदी सहजपणे घेण्यात आल्या. संघाची टोटल धावसंख्या झालेली आहे 15. अजूनही 19 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुढील चेंडू मुन्ना. मुन्ना यांचा चेंडू शॉर्ट होता आणि हा चेंडू टोलावलेला आहे. चेंडू सीमा रेषे पार. 6 आणि चौकार देण्यात येत आहे. पुढील सामना होणार आहे आदर्श 11 आणि श्रेया 11. आदर्श 11 आणि श्रेया 11 यांनी टॉस साठी यायचंय. आणि पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू दरम्यान आणि बाद. फलंदाज आहेत हेमंत बाद झालेले आहेत. एक चांगला फटका मारलेला हेमंत यांनी. मॅच लवकर संपवायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता, पण तरी पण देख राजा ये मुन्ना यांचा पुढील चेंडू. ओ व्हेरी बॅड. वाईट चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. माझ्या मते आता 14 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे, बरोबर ना? 14 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. किती झाले टोटल? संघाची धावसंख्या झालेली आहे 20. ओ गुड बॉल. तरीही वाईट चेंडू. 14 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. पुढील संघ आहेत आदर्श 11 आणि श्रेया 11. टॉस साठी यायचंय कर्णधारांनी. आणि चेंडू टोलावलेला आहे. चेंडू टॉस होतोय आणि पुन्हा 2 धावा झालेल्या आहेत. प्रशांत शेट्टी यांच्या मार्फत हा टॉस घेण्यात येत आहे. प्रशांत शेट्टी, आपण त्यांची भूमिका पहिल्यांदा ऐकलेली आहे की दरम्यान टॉस झालेला आहे. टोटल धावसंख्या किती आली? संघाची धावसंख्या 21-23 झालेली आहे. तर तुम्हाला जिंकायसाठी अजूनही 11 धावांची गरज आहे. 13 चेंडू 11 धावा. आणि हा चेंडू टोलावलेला आहे. 2 धावा. बॉल देण्यात यावा. कुणाल खानविलकर बॉल द्या. टॉस जिंकलेला आहे. त्याने आपला निर्णय लवकरात लवकर कळवा. श्रेया 11 यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण पुढील मॅच चालू करण्यासाठी तयार राहावे. आता 12 चेंडूंमध्ये किती धावांची? फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल द्या. बारा बॉल 9 रन.
दरम्यान षटक घेऊन आलेले आहेत. बॉलरचं नाव पुन्हा एकदा तन्वीर. आणि पुन्हा एकदा बॉल गेलाय. बॉल बॉल मागून घ्या, बॉल मागून घ्या. भावेश यांच्या बॅट मधून निघालेला चेंडू. संघासाठी 2 धावा, 27 टोटल. तन्वीर यांचा पुढचा चेंडू आणि हा उचललेला आहे 6 धावा. भावेश यांनी हा षटकार मारलेला आहे. तन्वीर दरम्यान हा चेंडू तोलावलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषे पार. बॉल घ्या, बॉल घ्या. कुणाल कांदिवलीकर बॉल मागून बॉल घ्या. बॉल बाहेरच्या प्रेक्षकांनी बॉल द्यायचा आहे, सहकार्य करायचं आहे. ऑर्गनायझर